नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्या समजून घेतो. जागतिक अर्थकारण, गुंतवणूक, उद्योग, तंत्रज्ञान आणि त्याचा आपल्या खिशावर आणि आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे उलगडून सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज आपण अशा धातूबद्दल चर्चा करणार आहोत जी हजारो वर्षापासून संपत्ती, परंपरा आणि सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं. पण आता हीच धातू आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा बनत चालली आहे. ती धातू म्हणजे चांदी. एक काळ असा होता की चांदीचा वापर मुख्यत्वे दागिने, पूजेची भांडी किंवा नाणी तयार करण्यापुरता मर्यादित होता. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक वाहन, सौर ऊर्जा, सेमीकंडक्टर, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे. आणि या प्रत्येक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चांदीची गरज ही भासत असते. याच कारणामुळे गेल्या काही वर्षात चांदीची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही मागणी केवळ गुंतवणूकदारांकडून नाही तर थेट उद्योग क्षेत्रातून येत आहे. यामुळे अनेक जागतिक विश्लेषक चांदीसाठी नव्या सुपर सायकलची सुरुवात झाल्याचे संकेत मानतात. गेल्या 5 वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात जवळपास 100 ते 130% वाढ ही नोंदवली गेली. भारतातही चांदीने अनेकदा प्रति किलो 3 लाख रुपयाच्या दिशेने झेप घेतली. काही काळापूर्वी जी चांदी 50 ते 55 हजार रुपये किलोच्या दरात मिळत होती, ती आता अनेक शहरांमध्ये 2,70,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. 2019 मध्ये 40,600 प्रति किलो असलेली चांदी 2025 मध्ये थेट 2,09,000 पर्यंत पोहोचली होती. म्हणजेच अवघ्या 6 वर्षात चांदीच्या दरात जवळपास 414% विक्रमी वाढ ही नोंदवली गेली. 2026 हे वर्ष चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं. वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात चांदीने प्रति किलो जवळपास 4 लाखांचा विक्रमी टप्पा गाठला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात $121 प्रति अंश पर्यंत चांदी पोहोचली होती. 2025च्या तुलनेत ही वाढ तब्बल 60 ते 70% मानली जाते. जानेवारी 2026च्या एका महिन्यातच चांदी सुमारे 38% इतकी प्रचंड वर गेली, जी कमोडिटी बाजारातील सर्वात मोठ्या तेजीपैकी एक मानली जाते. भारतात सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे गुंतवणूकदारांनी चांदीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळवला. त्यामुळे चांदीची गुंतवणूक मागणी ही झपाट्याने वाढत आहे. मे 2026 पर्यंत भारतात चांदीचा दर हा 2.75 लाख प्रति किलोच्या आसपास स्थिर असला तरी बाजारात आजही प्रचंड अस्थिरता कायम आहे. जगातील एकूण उत्पादित चांदीपैकी जवळपास 55 ते 60% चांदी ही औद्योगिक वापरासाठी खर्च होते. म्हणजे चांदी आता एक लक्झरी मेटल न राहता इंडस्ट्रियल मेटल बनत चालली आहे. चांदीची सर्वात मोठी मागणी ही सध्या सोलर उद्योगातून येत आहे. एका सोलर पॅनलमध्ये साधारण 15 ते 20 ग्रॅम चांदी वापरली जाते. जगभरात हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिलं जात असल्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प झपाट्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत जागतिक सौर ऊर्जा क्षमता सध्याच्या तुलनेत जवळपास तिप्पट होऊ शकते. याचा थेट परिणाम चांदीच्या मागणीवर होत आहे. फक्त चीननेच गेल्या काही वर्षात सोलर उत्पादनामध्ये प्रचंड गुंतवणूक केली. अमेरिका, भारत, युरोपियन देश आणि मध्य पूर्वेतील अनेक देश सौर ऊर्जा प्रकल्पांवर अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. भारताने देखील 2030 पर्यंत 500 गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी लाखो सोलर पॅनल्सची गरज लागणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात चांदीचा वापर हा केला जाणार आहे. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक वाहनांचा विस्तार हा चांदीसाठी आणखी एक मोठा गेम चेंजर ठरत आहे. पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये जवळपास दुप्पट चांदीचा वापर हा केला जातो. एका सामान्य पेट्रोल वाहनात 15 ते 20 ग्राम चांदी ही वापरली जाते, तर एका इलेक्ट्रॉनिक कारमध्ये 30 ते 50 ग्रॅम पर्यंत चांदी वापरली जाते. कारण इलेक्ट्रॉनिक वाहनांमधील बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, चार्जिंग यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि पॉवर कंट्रोल युनिट्समध्ये चांदीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. जगभरातील वाहन कंपन्या आता इलेक्ट्रॉनिक वाहनांवर भर देत आहे. 2035 नंतर अनेक देश पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे आगामी दशकात ईव्ही उद्योगातून चांदीची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI क्षेत्रात देखील चांदीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो. AI डेटा सेंटर, सुपर कॉम्प्युटर, हाय स्पीड सर्व्हर आणि अत्याधुनिक चिप्समध्ये उत्कृष्ट विद्युत वाहकतेची गरज असते. आणि चांदी हा जगातील सर्वाधिक विद्युत वाहक धातू मानला जातो. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील विस्तारामुळे चांदीचा वापर हा वाढतो. औद्योगिक वापरासोबतच वैद्यकीय क्षेत्रात देखील चांदीची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चांदीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जखमांवरील पट्ट्या, शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी उपकरणे, वैद्यकीय कोटिंग, पाणी शुद्धीकरण प्रणाली आणि काही औषध निर्मिती प्रक्रियांमध्ये चांदीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक वैद्यकीय कंपन्या आता सिल्वर नॅनो टेक्नॉलॉजी यावर आधारित उत्पादनं विकसित करत आहेत.
मात्र मागणी जेवढी वाढत आहे त्याच दरम्यान पुरवठा तितका वाढत नाही आहे. हीच गोष्ट दरवाढीचं सर्वात मोठं कारण हे ठरत आहे. जगभरात दरवर्षी अंदाजे 25 ते 26 हजार टन चांदीची उत्पादन हे केलं जातं, पण औद्योगिक आणि गुंतवणूक मागणी मिळून एकूण वापर हा उत्पादनापेक्षा अधिक होत असल्याचा अनेक अहवाल सांगतात. म्हणजेच बाजारात सप्लाय डेफिशिट हा तयार होत आहे. गेल्या काही वर्षात अनेक चांदीमध्ये उत्पादन खर्च हा वाढला आहे. अनेक ठिकाणी पर्यावरणीय नियम हे कठोर झाले आहेत, तर काही देशांमध्ये खाण उद्योगाला राजकीय अस्थिरतेचा फटका हा बसत आहे. विशेष म्हणजे जगातील बहुतांश चांदी ही स्वतंत्र खाणीतून निघत नाही, तर जस्त, तांबे आणि सोन्याच्या खाणीतून उपउत्पादन म्हणून सिल्वर हे निघत असते. यामुळे चांदीचं उत्पादन थेट वाढवणं हे सोपं नाही. भारतातील परिस्थिती पाहिली तर भारत हा जगातील सर्वात मोठ्या चांदीचा आयातदार देशांपैकी एक आहे. भारतात ग्रामीण भागात चांदीला सुरक्षित बचत असंही मानलं जातं. लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम आणि सणासुदीच्या काळात चांदीची मागणी ही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र आता भारतातील मागणीचा चेहरा मोहरा हा बदलत आहे. मेक इन इंडिया इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं, सोलर मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रॉनिक वाहन या उद्योगामुळे औद्योगिक वापर हा झपाट्याने वाढत चालला आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन बाजार हा 2030 पर्यंत अनेक लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत सेमीकंडक्टर उत्पादनात देखील मोठी गुंतवणूक करत आहे. या सर्व उद्योगांमध्ये चांदी आवश्यक असल्यामुळे भारताची आयात आणखी वाढू शकते. सध्या गुंतवणूकदारांचा देखील चांदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत आहे. पूर्वी चांदीला सोन्याच्या तुलनेत दुय्यम गुंतवणूक मानलं जायचं, पण आता अनेक गुंतवणूकदार चांदीला हाय ग्रोथ मेटल म्हणून पाहत आहे. सोनं हे प्रामुख्याने सुरक्षित गुंतवणुकीचं माध्यम आहे, पण चांदीकडे दोन मोठे आधार आहेत: सुरक्षित गुंतवणूक आणि औद्योगिक मागणी. यामुळे अर्थव्यवस्था सुधारली तरी चांदीला फायदा होतो आणि संकट आलं तरी देखील गुंतवणूकदार चांदीकडे वळतात. याच कारणामुळे काही विश्लेषक पुढील काही वर्षात चांदी सोन्यापेक्षाही अधिक परतावा देऊ शकते असा अंदाज व्यक्त करत आहे. सध्या जागतिक बाजारात गोल्ड सिल्वर रेशो कडेही लक्ष दिलं जातं. म्हणजेच 1 अंश सोनं खरेदी करण्यासाठी किती अंश चांदी लागते. इतिहासात हा रेशो साधारण 50 ते 60 दरम्यान होता, पण काही काळ हा रेशो 80 ते 90 पर्यंत गेला. अनेक तज्ञांच्या मते हा रेशो जर पुन्हा ऐतिहासिक सरासरीकडे आला तर चांदीमध्ये मोठी तेजी ही पुन्हा येऊ शकते. जागतिक मध्यवर्ती बँकांच्या धोरणाचाही चांदीवरती मोठा परिणाम होतो. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली किंवा डॉलर कमजोर झाला तर मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढते. त्यामुळे चांदीला देखील मोठा फायदा हा होऊ शकतो. काही विश्लेषकांच्या मते पुढील 5 ते 10 वर्षात चांदीची मागणी एवढी वाढू शकते की बाजारात दीर्घकालीन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की चांदीची किंमत केवळ महागाईमुळे नाही तर वास्तविक औद्योगिक गरजेमुळे वाढत आहे. यामुळे भविष्यात चांदी हा केवळ दागिन्याचा धातू राहणार नाही, तर ती ग्रीन इकॉनॉमी, डिजिटल इकॉनॉमीचा मुख्य धातू बनू शकतो. मात्र तज्ञ एक महत्त्वाचा इशारा देतात: चांदीचा दर हा अत्यंत अस्थिर आहे. काही काळात मोठी तेजी येते तर काही वेळात तीव्र घसरण देखील पाहायला मिळते. यामुळे गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे: जग जितकं अधिक डिजिटल, इलेक्ट्रिक आणि हरित ऊर्जेकडे जाईल तितकी चांदीची गरज ही वाढत जाणार आहे. आणि म्हणूनच अनेक अर्थतज्ञांच्या मते चांदीचा सध्याचा काळ हा फक्त सुरुवात असू शकतो. भविष्यात चांदीची चमक आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.